भोंदू अशोक खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेत। अशोक खरात प्रकरणात ईडीनं राज्यात छापेमारी केली आहे। नाशिक, पुणे आणि शिर्डीमध्ये ईडीनं छापेमारी सुरू केली आहे। नाशिकमध्ये 5 ठिकाणी, पुणे आणि शिर्डीमध्ये 3 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी ईडीनं या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता। समता पथ संस्थेशी संबंधित व्यवहार प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे। खरातच्या आर्थिक व्यवहारांचा ईडी शोध घेतेय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, कुठे कुठे ही छापेमारी करण्यात आली आहे, काय काय हाती लागले? प्रज्ञा, नक्कीच नाशिक, पुणे आणि शिर्डीत या ठिकाणी ईडीची ही छापेमारी सुरू आहे। समता परिषद जी पतसंस्था होती याशी संबंधित जे व्यवहार झाले होते यामागे अशोक खरात यांच्याशी संबंध असल्याचं आरोपावरनं ईडीने ही 11 ठिकाणी जवळपास राज्यभरात ही छापेमारी सुरू केलेली आहे। याआधी देखील ईडीने ECIR हा दाखल केला होता। नाशिक पोलिसांच्याच आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावरती आणि त्या अनुषंगाने ईडीने आता या संपूर्ण प्रकरणात आर्थिक व्यवहारांचा शोध घेताना ईडी आपल्याला पाहायला मिळते। अनेक महत्त्वाची कागदपत्र ही खरातशी संबंधित ईडीच्या हाती लागली होती आणि त्या अनुषंगाने ही छापेमारी सुरू आहे। यामध्ये आणखी कुणाकुणाचे व्यवहार आहेत, ते व्यवहार नेमके कसे झालेले आहेत आणि हे पैसे नेमके कशाचे आहेत, त्या संपूर्ण गोष्टींचा शोध हा आता ईडी येणाऱ्या काळात घेताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे खरात त्याचा पाय आणखी खुलावर आहे आणि अनेक त्याच्या अडचणीत वाढ देखील होऊ शकते। प्रज्ञा, सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।